नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे वनसेवक आणि वनरक्षक भरती 2025 ची जाहिरात कधी येणार? ॲक्चुअली जाहिरात कधी येणार? याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी कालच जसं एक व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती दिली होती, की मुख्यमंत्र्यांनी सभेमध्ये जे विधिमंडळामध्ये सांगितलं होतं, पावसाळी अधिवेशन जिथे सुरू आहे, तिथे सांगितलं होतं, की त्यांचा जो 150 दिवसाचा जो कार्यक्रम असणार आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करू, की जाहिराती सुरुवात होती. म्हणजे मेगा भरती त्याच्यानंतर होणार आहे. आता बघा मेगा भरती तिथून सुरू होणार आहे असं त्यांनी काय केलं, की डिक्लेअर केलेलं आहे. तर ही जी प्रक्रिया आहे, याच्या संदर्भात जे वनमंत्री जे आहेत, गणेश नाईक साहेब आहेत, तर यांनी काय केलं होतं, की विधानसभेमध्ये काय केलं, की त्याच्या संदर्भात उत्तरं दिली होती. याच्यामध्ये खूप सारे उत्तरं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी बिबट्याद्वारे मनुष्यावर हल्ले आहेत, आदिवासी पाड्यांचे स्थलांतर आहे, वन विभागातील वन क्षेत्रपाल आणि वन कर्मचाऱ्याची जी काही भरती असणार आहे, वनसेवक येतात, त्याच्यानंतर वनरक्षक हे येतात. त्याची भरती करणे. याच्यात काय केलं, की त्यांनी भूमिका मांडलेली आहे. तर त्याचे आपण काय करूयात, की बघा त्यांच्या शब्दातच ऐकून घेऊयात, की काय म्हणलेलं आहे. ओके. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. या ठिकाणी जी आता या सणाला 54 बिबट्याची संख्या आहे. त्यांच्याकरता ससे, हरणं वगैरे जे प्रजातीचे प्राणी लागतात त्यांची संख्या पुरेशी आहे. त्याच्या पलीकडे जाऊन अधिक त्या ठिकाणी हे फळांवर जगणारे जे प्राणी आहेत त्यांच्याकरता चांगल्या प्रकारची फळांच्या प्रजाती म्हणजे जांभूळ, त्या ठिकाणी असलेली म्हणजे फणस वगैरे अशा प्रजातीची फळं लावण्याचं काम निश्चित केलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये अशा प्रजाती झाडं लावल्या कारणानं हिंस्र प्राण्यांना जी शिकार लागते ती शिकार तिथे उपलब्ध होईल आणि शासन त्या बाबतीमध्ये सतर्क आहे. सभापती महोदय, नॅशनल पार्कला चारही बाजूनी बंदिस्त सिमेंटची भिंत घालण्याचा प्रस्ताव आहे आणि बरीच भिंत तयार झालेली आहे. नॅशनल पार्कच्या अंतर्गत भागामध्ये पेराफळी रोड तयार करून त्या ठिकाणी CCTV कॅमेरे पण लावण्याचं प्रस्तावित आहे. गस्त आताच चालू आहे, परंतु पेराफळी रोड झाल्यानंतर गस्त अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी लागली जाईल. CCTV कॅमेरा लावले जातील, किंबहुना सॅटेलाईटमधून या सर्व प्राण्यांवर सुद्धा निगराणी करण्याच्या अनुषंगानं यंत्रणा उभी करण्याचं ठरलेलं आहे. भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे बिबट्यांचे हल्ले लहान मुलांवर किंवा कुठल्या माणसावर होणार नाहीत याच्याकरता वन खात्याची यंत्रणा, आजूबाजूची पोलीस यंत्रणा आणि काही NGO सुद्धा त्या ठिकाणी त्यांना एकूण अवेअरनेस करण्याचं काम करतात. सभापती महोदय, वन खात्यातल्या बऱ्याचशा जागा रिकाम्या झाल्या, रिटायर्ड झाले, भरती झाली नाही. निश्चितपणे त्या रिकाम्या झालेल्या जागा भरण्याच्या करता प्रस्तावित आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की आजूबाजूच्या गावातल्या कुत्र्यांची सुद्धा शिकार बिबट्यांच्या मार्फत, वाघामार्फत होते, परंतु त्या कोर आणि बफरमध्ये जास्तीत जास्त अशी फळं झाडं लावावीत की जेणेकरून वानर, ससे, हरणे त्या ठिकाणी पोचली जावीत आणि मग त्या ठिकाणी हिंस्र प्राण्यांना कोर एरियामध्ये त्यांना खाद्य मिळाल्यानंतर ते बाहेर येणार नाहीत याची व्यवस्था करण्याचं निश्चित ठरलेलं आहे. सभापती महोदय, एकूणच बिबट प्राण्याद्वारे मृत झालेल्या त्यांची संख्या 3 आहे. 2017 मध्ये एक विहान गुरोडा नावाचा 2.5 वर्षाचा मुलाचा चित्रनगरीच्या परिसरात बिबटच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. 2017ला दर्शनी मुथवेल वय 4 वर्ष या मुलीचा बिबटच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. 2022ला इतिका अखिलेश लोट या मुलीचा गोरेगाव इथे बिबटच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आणि या झालेल्या मृत्यूनंतर आपल्या मुलांना तुम्ही एकटे सोडू नका आणि अशा प्रकारच्या वातावरणामध्ये तुम्ही एकूणच स्वतःचं जीवन जगा की ज्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षितता लाभेल. असे NGOचा सुद्धा आपण त्या ठिकाणी फायदा त्यांचा उपयोग करून घेतलेला आहे. वन खात्याचे अधिकारी, तिथले समाजसेवक सुद्धा
आणि लोकप्रतिनिधी सुद्धा लोकांना अवेअर करण्याचं काम करत आहेत. एकूणच आपल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रेस्क्यू सेंटरमध्ये 22 नंतर त्यांना सुद्धा इथं आणून त्यांचं संगोपन करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्यांची एकूण सर्वार्थानं त्यांना खाद्य मिळणं, त्यांना औषध पाणी करणं आपण ही त्याच्यावरती यंत्रणा थोडंसं वन पुढे खात्यामार्फत जाऊयात. निश्चितपणे भरती कार्यरत संदर्भात आहे. जे आहे ते. सन्माननीय सदस्य श्री भाई जगताप यांनी जो मुद्दा उपस्थित केला का त्या नॅशनल पार्कमध्ये 22 आदिवासींचे पाडे आहेत. नॅशनल पार्कच्या बाहेर त्याचा वापर करण्याचं निश्चित ठरलेलं आहे. परंतु पाड्यानाच कंपनी दरवाजा उघडे होणार नाही. लोकांना माडाच्या मार्फत आपण घर दिलीत, सर्वोच्च उच्च न्यायालय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना जागा दिल्या अधिकृत अनधिकृत लोकांचं पुनर्वास आपली परवानगी मिळाल्याच्या दिली तर या ठिकाणी नियमन करण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे. परंतु शहरातली कुत्री वगैरे तिथं नेण्याचं काय अजून बंधारे बांधण्याचं सूचित केलंय. त्याबाबतली टेक्निकल बाब तपासून निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील. सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये वन्यजीवांची संख्या वाढत चाललेली आहे, सर्वश्रुत आहे. आणि त्याचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना होतोय ही पण गोष्ट खरी आहे. सदाभाऊ खोत सन्माननीय सदस्य यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला की मागच्या आपल्या बजेटमध्ये 200 कोटी रुपयाची कुंपण घालण्याकरता तरतूद करण्यात आलेली. सोलर फेन्सिंग आहे, चेन लिंक फेन्सिंग आहे. आणि सभापती महोदय, याच्या पलीकडे एवढं करून सुद्धा जर का त्या ठिकाणी डुकरं आणि गवे त्याचबरोबर हत्तींचा प्रादुर्भाव होऊन नुकसान भरपाई शेतकऱ्याची होणार असेल तर शासनाच्या विचाराधीन आहे की त्या जंगलालगतच्या जमिनीच्या शेतकऱ्यांना वार्षिक 50 रुपये भाडं देऊन त्या जागा वन खात्याने ताब्यात घेऊन एफडी 50,000 रुपये वर्षाला, 50,000 रुपये एकरी. आणि त्या जर का सलग जर मोठ्या जागा असतील तर त्या सोलर बनवणाऱ्या कंपन्यांबरोबर FDCM टायअप करेल आणि त्या लोकांना त्या ठिकाणी. आणि माननीय बावनकुळे साहेबांची आणि आम्ही दोघांची जॉईंट मिटिंग घेतली होती, त्यावेळेला आम्ही प्रकर्षाने याच्यावर विचार करणे. आशिष जयस्वाल पण त्या मिटिंगला होते आणि आम्ही सकारात्मक त्या बाबतीमध्ये आहोत. ओके. मंत्री महोदय. सभापती महोदय, या ठिकाणी डुकर, गवे, हत्ती यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं हे शशिकांत शिंदेजींच्या मताशी मी सहमत आहे. आणि म्हणूनच तो उपाय काढलेला आहे. त्याच्यामध्ये बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नुसतं सोलरच्या माध्यमातून वीज नाही तर पामरोजा नावाचं एक असं गवत आहे की जे जंगली प्राणी खात नाहीत, परंतु त्याच्यातून सुगंधी द्रव्य निर्माण होतं. जर का अशा सुगंधी द्रव्य किंवा परफ्यूम बनवणाऱ्या कारखान्यांच्या बरोबर FDCM मार्फत जर जॉईंट व्हेंचर केलं गेलं तर एका लिटरला 10,000 रुपये त्याचं दर आहे. आणि अशा मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. नुकसान भरपाई देऊन देऊन काय देणार. भविष्य काळामध्ये त्यांच्या जीवनाचा रस्ता नीट मजबूत करण्याचा विचार केलेला आहे आणि सरकार याबाबत सकारात्मक आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री दानवेजींनी सांगितल्याप्रमाणे रेस्क्यू युनिट आहेत, त्याची संख्या वाढवली जाईल आणि अधिक जागरूकता करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जातील. ही माहिती आहे. धन्यवाद.